एव्हरीडे जॉग्राफीमध्ये तुमचं स्वागत आहे. नोव्हेंबरच्या एंडला एक वादळ आलेलं होतं कोरोमंडल कोस्टवरती. त्याचं नाव आहे फेंगल. तर हा जे फेंगल वादळ आहे, हे सायंटिस्टसाठी एक क्युरिओसिटीचा विषय तयार झालेला आहे. तर ह्याचं रिझन काय आहे हे बघू घेऊया. फेंगल वादळाची निर्मिती किंवा या सायक्लोनची जी निर्मिती आहे, ही इक्वेटरच्या 5 डिग्री नॉर्थला झालेली आहे. युजुअली इथे सायक्लोन्स तयार नाही होत. अजून उत्तरेकडे सायक्लोन्सची निर्मिती होत असते. दुसरं रिझन, फेंगल जिथून लो प्रेशर बेल्ट तयार होतो तिथून सायक्लॉनिक कंडिशन्सपर्यंत म्हणजे 120 किलोमीटर पर आवरची वेगमर्यादा येईपर्यंत ह्याला 8 दिवसाचा कालावधी लागला. युजुअली हा कालावधी 2 ते 3 दिवसाचा असतो. फेंगल ट्रॅव्हल करताना टुवर्ड्स कोरोमंडल कोस्ट अचानक पूर्वेकडे वळालं. पूर्वेकडे वळाल्यामुळे हे एक स्पेशल कॅटेगरीमधलं सायक्लोन तयार झालं. ह्या 3 वेगवेगळ्या रिझन्समुळे फेंगल जे सायक्लोन आहे हे चर्चेचा विषय निघालेला आहे. आणि ह्याची लिंकअप लावण्यात येते की ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज या सगळ्यांचा जो इफेक्ट बे ऑफ बेंगॉलमध्ये होतो, त्यामुळे हे असे सायक्लोन्स तयार व्हायला लागलेले आहेत. पुढच्या रीलमध्ये जाणून घेऊयात की ह्याच्यावरती आणखीन काय अभ्यास करते.